नुपूर आहेत आणि व्हेरी फर्स्ट बॉल डाऊन दी ग्राउंड. चांगलं क्षेत्ररक्षण. स्टार्ट दिलं या ठिकाणी. 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा देण्याचा प्रयत्न असेल आणि कसक जेवढा वेळ मैदानाच्या आतमध्ये राहतील तेवढा धावांचा डोंगर एकता ग्रुप सातपाटीच्या समोर ते ठेवू शकतायत. पुढील चेंडू आणि इथे आपण बघताय जबरदस्त शॉट ओव्हर मिड विकेट. षटकार उत्कृष्ट शॉट. पुढील चेंडू याही वेळेला बॅक टू बॅक काउंटर अटॅक. कसक इज ऑन अ फायर. चांगली बॅटिंग. धावसंख्या 13. कसक जसं मी मगाशी म्हटलं होतं भरपूर प्रचंड क्षमता आहे. डिझर्व करतात मोठ्या शॉटसाठी. 3 मध्ये 13. पुढील चेंडू आणि इथे झेलची संधी नाहीये. वन बाउंड चौकार. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जबरदस्त बॅटिंग. कसक आणि इथे आपण बघतायत हा एक भव्य षटकार दिसतोय. तेवीस हवा. 23 आणि इथे चौथा षटकार 29 हवा. जबरदस्त बॅटिंग कसक यांची बघायला मिळते आणि कसक जर शेवटच्या चेंडूपर्यंत राहिल्या तर मात्र इथे मोठा धावांचा डोंगर ते एकता ग्रुप सातपाटीच्या समोर ठेवू शकतात. 29 एक भव्य टार्गेट देण्याच्या प्रयत्नामध्ये संघ आपल्याला बघायला मिळत आहेत. सचिन सरांचं शुभाग म्हणतो. वेलकम सचिनजी. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत मनस्वी. अप्रतिम टायमिंग. ऑन साइडला फक्त दिशा दिली. पिच केले. चांगली फिल्डिंग. धावसंख्या 1 ने 30 वरती पोहोचते. रवीना तिथे आहेत. अंतिम मॅच. उत्कृष्ट नियोजन. जेवढं कौतुक करावं जागृती सी स्टार क्रिकेट क्लबचं तेवढं कमी आहे. कमी वेळामध्ये एक सुंदर नियोजन कसं करावं त्यांनी या मॅचच्या माध्यमातून दाखवून दिले. इट्स अ वाईट बॉल. 31 ऑन स्कोर कार्ड. 31 आणि ते मिस टाइम शॉट. यस नो टेकन आउट. डीजे थँक्यू श्रेया. सते मैदानाच्या आतमध्ये कसक मात्र बाद झालेले आहेत. थोडस प्रेशर आता नांदगाव संघाकडे कन्वर्ट होत झालेलं आहे. ते कन्सॉलिडेट कसं केलं जाईल हे मात्र एकता ग्रुप सातपाटी संघाला बघावं लागेल. नो आहे. नो +1. 2 धावा ऍड होतील आणि धावसंख्या पोहोचले 33. 33 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. स्कोर कार्ड वरती धावा आहेत परंतु महत्वाचा जो त्यांचा खेळाडू आहे बाद झालेले आहेत. बॅटर आपण बघतायत आणि ते नो बॉलचा कॉल आहे. नुपूर धावतायत. तद्वार आपण बघताय 2+1. 3 धावा ऍड होतील आणि 36 वरती स्कोर कार्ड सरकते. नो बॉल आहे. फ्री हिट आपण बघतोय. 36 झालेले आहेत.
याही वेळेला टायमिंग चांगला आहे, परंतु नुपूर आहेत एक जबरदस्त शतरक्षक म्हणून ज्यांची ख्याती आपण बघतोय. धावसंख्या 1 ने 37 वर पोहोचती आहे. एकता ग्रुप सातपाडी ज्यांच्याकडे दमखम आहे, 70-75 धावा त्या अचीव करू शकतायत. इथून मात्र एक मोठं टार्गेट द्यावं लागेल नांदगाव संघाला. डाऊन दी ग्राउंड रबीना चेंडूला फील्ड करतील, तदवर दुसऱ्या धाब्याचा अटेम्प्ट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर कार्ड 2 ने पुढे जाते. 39. पुढील चेंडू. याही वेळेला आपण बघताय थोडस उशिरानं पॅटला ड्रिल केलंय. 40 धावा स्कोर कार्ड वर. कसक गेल्यानंतर मात्र षटकार चौकारावरती थोडासा अंकुश ठेवला गेलाय. नांदगाव संघाला आपला इंटेंट क्लिअर करावा लागेल. कुठेतरी एखाद दोन मोठे शॉट खेळावे लागतील, कारण एकता ग्रुप कडे ते दमखम आहे. मोठ्या टार्गेटला अचीव करण्याची क्षमता त्यांच्याकडे. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन 4-0. 40. 2 षटक झालेली आहेत कंप्लीट आणि 40 धावा. जाऊया डीजे कडे आणि येऊया मॅच कडे. कम ऑन डीजे. थँक्यू. 40 झालेले. 40. 40. ओ अप्रतिम शॉट. दरम्यान 41 धावा स्कोर कार्ड वर. 41. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. पुढील चेंडू. पुलटॉस आहे डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफचा खेळाडू मात्र खूप चांगली फिल्डिंग करताना. गुड थ्रो. क्वालिटी बघायला मिळते फिल्डिंग मधली. क्लास खूप चांगला आहे. जसं मगाशी नमूद केलं या ठिकाणी बॉलर्सने. याही वेळेला मात्र मिस टाइम शॉट. ओ संधी होती झेलची. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने 44 वर पोहोचती आहे. आणि इथे तो बिग हिट 5-0. दरम्यान 50 धावा स्कोर कार्ड वरती. खूप चांगली बैटिंग. पतझड़ के मौसम में बाहरों के आने का आगाज है सिक्सर. आणि तसा सिक्सर बैक टू बैक. अब तक 56. डीजे. थँक्यू. चांगली बॅटिंग. ओ गुडघ्यावरती बॅलन्स बनून शॉट मारण्याचा, बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या पोहोचते 57. 57. चांगली बॅटिंग. 3 षटक कंप्लीट झालेली आहेत. 57 झालेले आहेत. अंतिम षटकामध्ये बघायचं आहे नांदगाव संघ कशा पद्धतीने 6 चेंडूला सामोरे जातोय. इथून कमीत कमी 15-20 धावा एक चांगलं बॅटल होऊ शकतं. कारण आपण बघतायत एकता ग्रुप सातपाटीकडे चांगला बॅलन्स आहे. डीप बॅटिंग लाईन आहे. आणि अंतिम षटक घेऊन येत आहेत जान्हवी. पुढील चेंडू. ऑन साइडला सिंगल साठी खेळताय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चांगली फिल्डिंग आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मिसअंडरस्टँडिंग अँड आउट. चला नवीन बॅटर. थँक्यू. स्कोर कार्ड बघायला मिळते. धाव्या स्कोर कार्ड वरती 58. चांगला बैलेंसिंग दोनों संघ है। कहते हैं कि ईटों का अगर बैलेंस हो तो दीवार खड़ी रहती है, सीटों का अगर बैलेंस हो तो सरकार खड़ी रहती है।
नोटों का अगर बैलेंस हो तो व्यापार खड़ा रहता है, और खिलाड़ियों का अगर आपका बैलेंस हो तो आपकी टीम काफी बढ़िया खड़ी रह सकती आहे. आणि तेच बघायला मिळते ते चांगलं बॅलन्सिंग टीम आहे बोथ टीम. टफ फाईट मॅच होणार आहे. फायनल मध्ये तमाम क्रीडा रसिकांचा पैसा वसूल या मॅच कडे बघताना होणार आहे. आपला वेळ आहे योग्य ठिकाणी आपण देत आहेत, कारण दोन्ही क्वालिटी संघ आपण बघतायत. नांदगाव विपक्ष सातपाटी आणि फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न, अल्टी पलटी, फलंदाज ओयुटी आउट. थँक्यू. जर आपण बघितलं तर बिहाइंड द विकेट हा डिक्लेअर झोन आहे. जेव्हा तुम्ही फॅन्सी शॉट खेळताय तेव्हा तुम्हाला धावा कमी येण्याचे चान्सेस जवळजवळ 95% आहेत. म्हणून सरळ बॅटने जेव्हा तुम्ही खेळाल क्वालिटी क्रिकेट 20 सेफ मध्ये, तेव्हा तुम्हाला धावा मिळतील. कुठेतरी प्री डिटरमाइंड शॉट जे आपण खेळताय, ठरवून शॉट खेळतायत, ते संघाला थोडस बॅकफुट कडे घेऊन जाताना आपण सातत्याने बघतोय. स्कोर स्टे ऑन आहे. मयुरी आलेले आहेत 58. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. मयुरी आलेले आहेत. पुढील चेंडू इथे आपण बघतायत सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 60 धावा. दोन 6-0. पुढील चेंडू. ओ चांगला शॉट सिलेक्शन आहे. नुपूर आहे तिथे, जबरदस्त शतरक्षण. संपूर्ण दिवसामध्ये नुपूर यांची फिल्डिंगचा क्लास खूप चांगला बघायला मिळालाय. तसं रवीनानं जबरदस्त बॅटिंग केलंय. याही वेळेला डाऊन द ग्राउंड टायमिंग खूप चांगला आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा पावित्र्य आणि एस संपादन होते. धावसंख्या 2 ने 63. 1 टू गो. 63 झालेले आहेत. जर चौकार आला 68 बिन, षटकार आला 70 बिन, डॉट बॉल आला 64 बिन आणि 3 आला तर 67 ला बिन. पुढील चेंडू. ओ टायमिंग चांगला आहे. रवीना आहे तिथे, उत्कृष्ट शतरक्षक म्हणून ज्यांची ख्याती आहे. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. 66 आणि 3 धावा येत आहेत. 67 टू विन. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर मीत. चला ओपनिंग पेअर आणि टार्गेट 67 धावांचं. आणि आपण मीत ठाकूर यांचं प्रेडिक्शन ऐकलं होतं की शेवटच्या चेंडूवरती 3 धावा येतील, त्यांनी म्हटलं होतं आणि 3 धावा आलेले आहेत. चांगलं प्रेडिक्शन. 67चं टार्गेट सेट केलंय. या दरम्यान आपण बघतायत माननीय संयम मोरे सरांचं शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 67 ला बिन आहे. 67 ज्यांच्या माध्यमातून आपण बघतायत युट्यूब स्पॉन्सर आहेत. आपण घर बसले आज मॅच घरी बघू शकतोय. स्मार्ट टीव्ही स्मार्टफोन वरती
संयम दादाचं एक मोठं योगदान आहे, त्यासाठी वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. ओपनिंग पेअर रवीन आणि त्यांच्या समवेत स्ट्राईकला आहेत त्या मनस्वी नॉनस्ट्राईकिंगकडे रवीना 24 मध्ये 67 बनवायचे आहेत. कसकला आपण प्रत्येक मॅच मध्ये अंतिम षटक हाताळताना बघितले, परंतु यामध्ये थोडस चेंजेस आहेत गोलंदाजीमध्ये. फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून ती आलेली आहे. त्याचं मागचं कारण आहे, कारण रवीना समोर आहे. जर रवीनाची विकेट येते तर चांगले फील्ड, 3 धावा मिळतील, 1 धाव सेव्ह झाले. आणि त्यासाठी नांदगाव संघाचं गेम प्लॅनिंग आपण बघतोय. चांगलं एक बेस बनाम बेसची लढाई आहे. एका बाजूने एक वेगवान गोलंदाज आहे, तर दुसऱ्या बाजूने हार्ड हिटर, पिंच हिटर रवीना आहेत. पुलटॉस होता ऑन साइडला आपण बघतायत. ओ माय गॉड, आणि येतोय चौकार, डीजे बजाव. थँक्यू. धावसंख्या 7 वर स्थिरावते. थोडस फिल्डिंग चुकीची बघायला मिळाले. 67 धावांचा टार्गेट आहे. 2 चेंडूवरती 7 धावा. कसक एका बाजूने आणि रवीना आहेत स्ट्राईकला. आणि इथे आपण बघतायत डिक्लेअर झोन कडे चेंडू जाईल. 9+1 टोटल 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नऊ धावा स्कोर कार्ड वरती. फ्रीडचा चेंडू, गुड बॉल आणि चांगलं शतरक्षण. 2 धावा टीम करताना आपण बघतायत. 11 वरती स्कोर कार्ड सरकलाय. इथे प्रत्येक चेंडू मध्ये तुम्हाला संघर्ष बघायला मिळणार आहे, कारण 2026 महिला अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आणि चॅम्पियन कोण बनणार याच्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. थँक्यू. 4 मध्ये 15 झालेले आहेत. रवीना या स्पर्धेमध्ये ज्यांची बॅटिंग जबरदस्त राहिली आहे, मॅसिव्ह सिक्सर ज्यांच्या बॅटमधून आपण सातत्याने बघितलेले आहेत, असे बॅटर आपण बघतोय. ओ हो, टायमिंग प्रॉपर आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सिक्सर. थँक्यू. 21 झालेले आहेत. ग्रेट बॅटिंग. पुढील चेंडू. ओ यावेळेला आपण बघतायत डिसिप्लिन क्रिकेट मध्ये बघायला मिळते. फक्त दिशा दिली मिड ऑफला. 2 धावा कंप्लीट करत 23 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक संपलंय. ऐकू एक सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. अठरा 44 असं इक्वेशन आहे. जबरदस्त रवीना यांची बॅटिंग आपण बघितले. कहते ना कुछ लोग हृदय पर ऐसा असर कर जाते हैं, टूटे हुए दर्पण में भी पूरे नजर आते हैं, मिलते कुछ क्षणों के लिए लेकिन ताउम्र दिल में बच जाते. दिल में बसने वाली बॅटिंग आहे. जबरदस्त विस्फोटक नॉक. 18 मध्ये 44 ची गरज आहे. आणि गौरी आले गोलंदाजी ट्रॅकवर. इथून नांदगाव संघ विकेटच्या शोधात आहेत. स्वप्नाली आहे. 18-44 टार्गेट अजूनही मोठा आहे. काही निर्धाव चेंडू मॅच मध्ये इंटरेस्ट आणतील, मजा आणतील. स्वप्नाली
स्ट्राइक वरती बघूया. ओ गुड बॉल, ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. अंडरआर्म थ्रो बघायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 25. पुढील चेंडू गुड बॉल अगेन, सॉफ्ट ड्राईव्ह बघायला मिळतोय. परंतु रवीना आहेत जिथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत आहेत. चांगला स्ट्रॅटेजी बघायला मिळत आहे. एकेरी दुहेरी धावा ज्याला आपण लाईफलाईन म्हणतो ती कंटिन्युअसली चालू ठेवत आहेत. 27 झालेले आहेत. पुढील चेंडू आता 16 मध्ये 40 बनवायचे आहेत. ओ माय गॉड, आजच्या दिवसातील सर्वात मोठा वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे. 28. थोडस प्रेशर जास्त आहे परंतु वडराईचा जो ऍटमॉस्फिअर आहे तो जबरदस्त बघायला मिळतोय. संपूर्ण निसर्गाच्या खुशीमध्ये वसलेलं हे गाव आपण बघतायत. आजूबाजूचा परिसर हिरवळीने नटलेला आहे. नो बॉलचा कॉल आहे आणि संपूर्ण वृक्ष आपल्याला बघायला मिळतात. आणि या वृक्षांची खासियत एक आहे की या झाडावरती असलेली पानं आहेत ना, जेव्हा त्या झाडाला पोषण देण्याचं बंद करतात ना तेव्हा ती झाडाची पानं जमिनीवरती बघायला मिळतात. तसं टीमचं आहे. जेव्हा तुम्ही तुमचा एफर्ट देता तेव्हा तुम्ही टीम मध्ये स्थान तुमचं पक्क असतं. जर तुम्ही टीमला जर चांगलं सहकार्य केलं नाही तर तुम्ही मग टीमच्या बाहेर असतात. फ्रीट आहे, बघूया पुढील चेंडू. चांगला शॉट आहे ऑन साइडला. कसं काय तिथे नो डाऊट जबरदस्त क्षेत्ररक्षण. तद्वर 2 धावा कंप्लीट. 33 झालेले आहेत. आता 34ची गरज आहे. पुढील चेंडू आणि नो चेंडू. जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी बघायला मिळाला. थोडीशी कबड्डीची झळक बघायला मिळाली. नो +1. जसं डुबकी मारणं आपण बघतो प्रकार तशातला थोडासा प्रयत्न. परंतु हे त्यांचा मैदानातला क्लास आपल्याला दाखवतो की आम्हाला संघर्ष करायचा. फ्रीट असेल, जिंकायचं आहे आम्हाला. 100% आम्ही प्रयत्न करू. प्रयत्नांती परमेश्वर आणि प्रयत्न रत्न नेहमी ईश्वरापेक्षा श्रेष्ठ असतं. म्हणून सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे. कंटिन्युअसली प्रयत्न करणं गरजेचं आहे. कहते ना कि पानी कोमल होता है 3, लेकिन वो लगातार अगर किसी पाषाण के ऊपर गिरता है तो पाषाण को तोड़ने की ताकत पानी रखता है. तसाच प्रयत्न कंटिन्युअसली असणं गरजेचं आहे. बघूया पुढील चेंडू. स्वप्नाली रवीना समोर आणि रवीना स्लॉट मध्ये चेंडू जर टाकाल प्लॉट मध्ये पाठवतील. .41. पुढील चेंडू आणि आणखीन एक बिग हिट. लॉंग ऑनच्या डोक्यावर येतोय. रवीनाच्या बॅटमधनं भव्य षटकार. थँक्यू. 47 झालेले आहेत. 47. आता फक्त 20 धावांची गरज आहे. आता हळूहळू एकता ग्रुप सातपाटीच्या संघाच्या दिशेने विजयाचा सुगंध दरवळताना दिसत आहे. का बॅटिंग करतायत रवीना. आणखीन एक बिग हिट. नो चान्स एनी फिल्डर. स्टँड अँड डिलिव्हर्ड. थँक्यू. धावसंख्या बघायला मिळते ती 53. 14 धावांची गरज आहे 12 मध्ये. आणि आता विजयाकडे एकता ग्रुप सातपाटी संघ आपली पावलं अग्रेसर करताना. गौरी 12-14 ची गरज आहे. पुढील चेंडू. याच्यामध्ये जर विकेट्स आल्या तर एक मॅच मध्ये कमबॅकिंग करू शकतात. परंतु लॉंग ऑफ. ओ चांगला एफर्ट्स. जबरदस्त क्षेत्ररक्षण.
3 धावा. थोडीशी इनबॅलन्स झालं होतं, चांगलं क्षेत्ररक्षण केलं तिथे, पायाला थोडंसं आपण बघतायत इंजुरी जाणवते. राखी आहे तिथे, चांगली फिल्डिंग लॉंग ऑफला. ओ यावेळेला आपण बघतायत कार्पेटला रोल करत, जमिनीला गुदगुल्या करत लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि आता फक्त 9 धावांची गरज आहे. आता सर्वांच्या नजर आहेत की रवीना किती चेंडू मध्ये मॅच संपवेल. आणि इथे ओ चांगला एफर्ट. जबरदस्त एफर्ट कसकच्या माध्यमातून आपण बघतायत. 100% योगदान. 8 रनची गरज आहे आणि आपण बघतायत या ठिकाणी लॉंग ऑफला ट्रॅव्हल झालाय. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावसंख्या पोहोचते. 3 धावा झालेल्या आहेत. आणि मॅचला संपवलंय. आमचे गंधर्व आहेत गंधर्व ठाकूर यांच्या माध्यमातून आपण बघतायत की आजच्या दिवसातील चांगल्या सर्व रील्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. जबरदस्त एडिटर, कमी वेळामध्ये जास्त प्रसिद्धीला आलेले आमचे गंधर्व ठाकूर बघायला मिळत आहेत. त्यांचे आम्ही कौतुक करतोय. 100% योगदान नेहमी देत आहेत आणि अनेक जे पडद्यामागचे हिरो आहेत त्यांना पडद्यावरती आणण्याचं काम आमचे गंधर्व करत असतात. थँक्यू. अभिनंदन आहे. एकता ग्रुप सातपाटी 2026 चा ठरतोय चॅम्पियन.